मला एक कळत नाही, पैसे, पक्षामध्ये फूट, फॅमिलीत फूट, हे सगळे उपद्व्याप करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांना, आणि गेल्या 5 वर्षात खास करून उत्तर द्या पहिलं. उत्तर घेऊन तुम्ही दोघं जण तुम्ही पहिलं त्या प्रश्नाचं उत्तर घ्या. गाड्या काढवल्या एवढ्या जनतेच्या, आम्ही 5,000 लोक आम्ही जेवण झालेलो सगळे कारखाने त्याला काढून जाईल. तुम्ही आलेलो आहे, तुम्ही दोघं त्याला सांगा, त्याला सांगा तुम्ही तुमच्या कार्यकर्ते शांत करा, मी त्यांचे आमचे झाले शांत. मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं, त्यापासून बाजूला हटणं हा काही पर्याय नाही होऊ शकत. मतदान केलं का तुम्ही हे अशा खुणा करून त्यांना म्हणजे थोडक्यात संकेत काय देत होते मला माहिती नाही. मग आम्ही त्यांना ऑब्जेक्शन घेतलं, म्हणलं तुम्ही प्लीज असं करू नका, हे चुकीचं आहे. कुठेही अजिबात काही अडचण झाली नाहीये आणि मी हीच अपेक्षा करतो तुमच्याकडनं की बाकीच्या लोकांनाही अडचण नाही व्हायला पाहिजे. सो थैंक यू वेरी मच. मैं यही दोहराऊंगा वापस कि आइए वोट कीजिए, ये हमारी एक रिस्पॉन्सिबिलिटी है. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, आपला अधिकार देखील आहे. आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम हिंदू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा. लोकशाही आज आपण पाहताय, आज आता दुपारी 1 वाजून गेला, त्या मानाने मतांची टक्केवारी फार कमी आहे. वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे, अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्या मतदारांना करतो. तुमचा हक्क बजवा. तुम्हाला तुमच्या सदैव बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा, परंतु हे मतदान. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मतदान करण्यासाठी म्हणून पोहोचलेले आहेत. तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला सोबत दिसत आहेत. तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी 18 नोव्हेंबरला हल्ला झाला. महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतात आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. वातावरण आहे, त्याच्यामुळे काल रात्रभर भारतीय जनता पक्षाने पैसे वाटले. काल अनेक ठिकाणी आम्ही त्यांचे पैसे वाटताना त्यांना पकडलं. खरं तर संजय केळकर नेहमी सांगतात मी स्वच्छ प्रतिमेचा, पण स्वच्छ प्रतिमेच्या माणसांनी रात्री पैसे वाटताना त्यांची प्रतिमा स्वच्छ कशी काय राहिली? उत्तम काम केलं असतं तर पैसे वाटायला लागले नसते ना. तो उत्तम काम करायचं नाही, फक्त पक्षाच्या जीवावर निवडून यायचं. अंदाज वर्तवण्यात येतो आहे आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं तर फार कमी नाही, पण जर आपण पाहिलं तर सगळ्यात कमी आकडा हा 2 दिलेला आहे आणि सर्वाधिक आकडा हा 25 इतका देण्यात आलेला आहे. म्हणजे इतर जी निवडून 23 तारखेला निकाल आहे, त्या अगोदर एक्झिट पोल सर्व विविध मीडिया कंपनी असतील, सर्व वृत्तपत्र असतील, सर्व एजन्सीज असतील यांचे एक्झिट पोल आलेले आहेत. यामध्ये